प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट सवयींचा त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडतो. चांगल्या सवयीमुळे समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते, तर वाईट सवयींमुळे माणसाला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या प्रभावामुळे आपल्यामध्ये चांगल्या किंवा वाईट सवयी निर्माण होतात. ज्या ग्रहांचा प्रभाव शुभ असतो त्या ग्रहांशी संबंधित चांगल्या सवयी आपल्यात दिसतात. या उलट ग्रह कमजोर किंवा अशुभ असेल तर वाईट सवयी जडतात. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या काही वाईट सवयींमुळे कुंडलीतील मजबूत आणि चांगले ग्रहही हळूहळू कमजोर होऊ लागतात आणि आपले भाग्य बिघडते. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तुमचे ग्रह बिघडू शकतात आणि तुमचे नुकसान होऊ शकते. तर पहिलं म्हणजे बसल्या जागी पाय हलवणे. अनेक लोकांना बसल्या जागी सतत पाय हलवण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय चंद्र ग्रह कमजोर असल्याचे लक्षण आहे. अशी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते आणि तिच्या मनात सतत कसला तरी विचार किंवा ताण सुरू असतो. ही सवय सोडल्यास मानसिक शांतता मिळते आणि विचार सकारात्मक होतात. दुसरं, नखे चावणे. अनेकांना विचारत असताना किंवा रिकाम्या वेळी नखे चावण्याची सवय असते. यामुळे कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो. सूर्य कमजोर झाल्याने समाजातील मान सन्मान कमी होतो आणि डोळ्याचे विकार उद्भवू शकतात. ही सवय सुधारल्यास आरोग्यात सुधारणा होते आणि समाजात प्रतिष्ठा वाढते. तिसरी गोष्ट, वस्तू अस्ताव्यस्त ठेवणे. जे लोक आपले कपडे, चप्पल, पुस्तके किंवा घरातील वस्तू जागेवर व्यवस्थित ठेवत नाही त्यांचा शनी ग्रह कमजोर होतो. अशा लोकांच्या नोकरी व्यवसायात सतत चढ उतार येतात आणि प्रगती थांबते. घरातील वस्तू आवरून नीटनेटकी व्यवस्थित ठेवल्यास करिअरमध्ये स्थिरता येते. नंबर 4, बेडरूम आणि बाथरूम स्वच्छ न ठेवणे. बेडरूम आणि बाथरूम अस्वच्छ ठेवणाऱ्या लोकांचा शुक्र ग्रह कमजोर होतो. शुक्र हा सुख समृद्धीचा कारक आहे. या जागा अस्ताव्यस्त आणि घाणेरड्या राहिल्यास घरात दारिद्र्य येते, कामात यश मिळत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये मानसिक तणाव वाढतो. नंबर 5, पशुपक्ष्यांना अन्न पाणी न देणे. जर तुम्ही घरातील झाडांना वेळेवर पाणी घालत नसाल किंवा मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न पाणी देत नसाल तर तुमचा बुधग्रह कमजोर होतो. यामुळे बुद्धीशी संबंधित कामात अडथळे येतात आणि व्यवसायात नुकसान होऊ शकते. नंबर 6, जेवण झाल्यावर खरकटी भांडी तशीच ठेवणे. हा चंद्र आणि शनीचा कोप. रात्री जेवण झाल्यावर भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवून सकाळी घासण्याची सवय अनेक घरात असते. शास्त्रानुसार यामुळे चंद्र आणि शनिदेव कोपतात, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि यश मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे मित्रांनो, आजच तुमच्या या सवयी बदला आणि आपले ग्रह मजबूत करून आयुष्यात सुख समृद्धी आणा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर सातारची मार्क्सवाली ताई चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.